नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, अभिनेत्री कॅटरीना कैफ हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही। लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत अनेक जण कॅटरीना हिचे चाहते आहेत। नुकतंच कॅटरीनाने 16 जुलै रोजी तिच्या 41वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला। अभिनेत्रीचा वाढदिवस असल्यामुळे चाहते आणि सेलिब्रिटींनी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। कॅटरीनाने तिच्या कारकिर्दीत अनेक चाहते कमावले। दरम्यान अभिनेत्रीबद्दल एक मोठं सत्य समोर आलं आहे। तिचा एक असा चाहता देखील आहे जो गेल्या 11 वर्षांपासून कॅटरीनाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करतोय, शिवाय तिची मनोभावे पूजाही करतोय। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगतातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। ढाणी फोगोट गावचे रहिवासी करमबीर उर्फ बंटू आणि त्याची पत्नी संतोष कॅटरीना कैफची देवी म्हणून पूजा करतात। गेल्या 11 वर्षांपासून हे कपल केक कापून आणि लाडू वाटून कॅटरीनाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत। कॅटरीना कैफने त्यांना भेटायला यावे अशी त्यांची इच्छा आहे। हरियाणातील चरकी दादरी येथील ढाणी फोगोट गावचे रहिवासी करमबीर उर्फ बंटू आणि त्याची पत्नी संतोष या जोडप्याची चित्रपट अभिनेत्री कॅटरीना कैफ बद्दलची ओढ इतकी आहे की त्यांच्या घरात आणि घराबाहेर फक्त कॅटरीना कैफचेच फोटो आहेत। त्यांची ही आवड पाहून गावकरी बंटू आणि संतोष यांना कॅटरीना कैफचे चाहते म्हणून ओळखू लागले आहेत। सर्वानुमते गावचा पंच बनलेला बंटूच्या म्हणण्यानुसार त्याने 2004 मध्ये पहिल्यांदा कॅटरीना कैफचा पहिला चित्रपट पाहिला होता। तेव्हापासून तो तिच्यासाठी वेडा झाला होता। त्याची इच्छा आहे की तो एक दिवस कॅटरीना कैफला नक्कीच भेटेल। लग्नाआधीच बंटूला त्याच्या घरातील दिवाणखान्यात कॅटरीना कैफचे फोटो लावल्यामुळे त्याच्या कुटुंबियांकडून टोमणे खावे लागले होते। अखेरीस कुटुंबातील सदस्यांनी बंटूच्या कॅटरीना कैफची क्रेज स्वीकारली आणि कॅटरीना कैफच्या फोटोंसाठी त्याला त्रास देणे बंद केले। नुकतंच कॅटरीनाच्या फॅनची त्याच्या घरी मुलाखत घेण्यात आली होती। त्यावेळी बंटू म्हणाला, मी जेव्हा 13-14 वर्षांचा होतो तेव्हापासून कॅटरीना हिचा वाढदिवस साजरा करतोय। लग्नाआधी एकटाच वाढदिवस साजरा करायचो, आता मी आणि माझी पत्नी मिळून वाढदिवस साजरा करतो। कॅटरीना हिने माझ्या घरी यावं अशी माझी इच्छा आहे। मला पूर्ण विश्वास आहे की कॅटरीना कधीतरी आम्हाला भेटण्यासाठी नक्की येईल। त्यानंतर बंटू याची पत्नी संतोष म्हणाली, कॅटरीना आज 41 वर्षांची झाली आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही मोठ्या थाटात वाढदिवस साजरा केला। माझी हात जोडून विनंती आहे की कॅटरीना लवकरच आम्हाला भेटण्यासाठी येईल। गेल्या 11 वर्षांपासून आम्ही रोज अभिनेत्रीची पूजा करतो। सध्या सर्वत्र कॅटरीना हिची चर्चा रंगली आहे। कॅटरीनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झालं तर नमस्ते लंडन, वेलकम, पार्टनर, रेस, सिंग इज किंग, राजनीती, जिंदगी ना मिलेगी दोबारा, एकता टायगर यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत कॅटरीना हिने स्वतःची ओळख निर्माण केली। दरम्यान आज कॅटरीना कैफ कोट्यवधींची मालकीण सुद्धा आहे। कॅटरीना कैफ हिच्या संपत्तीबद्दल सांगायचे झालं तर अभिनेत्रीकडे रिपोर्ट्सनुसार 224 कोटी रुपयांची संपत्ती आहे। बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत अव्वल असलेले कॅटरीना कैफ आता एका सिनेमासाठी सुमारे 15 ते 20 कोटी रुपये मानधन घेते। फक्त सिनेमाच नाही तर ब्रँड एंडोर्समेंट मधून देखील अभिनेत्री कोट्यवधींची कमाई करते। तर मित्रांनो, तुम्ही पण कॅटरीना कैफ हिचे फॅन आहात का आणि तुम्हाला तिचा कुठला सिनेमा आवडतो आम्हाला कमेंट करून सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।